जनसंवाद न्यूज 12 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे आलेलो आहे। तर आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। तर या ठिकाणी भाविक जीवनपोह या ठिकाणी उपस्थित आहेत। तर जीवनपोह तर तुम्हाला काय यात्रेबद्दल वाटतं? सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र चैत्र महिन्यामध्ये इथे यात्रा भरते आणि गावोगावच्या कावड यात्रा या ठिकाणी येत असतात। मुंगी घाटातून येत असताना प्रत्येक कावड्यांची आता रेलचेल चालू आहे। आजची रात्र ही भगवान शंकराच्या देवस्थानामुळे जागृत देवस्थान आहे आणि सर्व कावडींची रेलचेल चालू आहे। पूर्ण मुंगी घाट हा भरलेला आहे। मंदिरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी झालेली आहे। हे फार पूर्वीचं देवस्थान असून उदयन महाराजांच्या आई कल्पनाराजे भोसले यांच्या पूर्वीपासून शिवकालीन इतिहास असलेलं हे मंदिर आहे आणि इथं अनेक मंदिरामध्ये अनेक भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात। भगवान शंकरावरती श्रद्धा असणारे श्रद्धाळू भाविक इथे येतात। मी तालुका करमाळा ॲडव्होकेट कुमार सुदाम मस्कर। माझं म्हणजे शेती आणि वकिली व्यवसाय ही दोन्हीची सलोखान किंवा निगडीत धरून कशी वाटचाल करायची संघर्षातून अशा पद्धतीने चाललं। आमची एक जॉईंट फॅमिली आहे आणि उजनी धरणातून आम्ही पाईपलाईन करून जवळजवळ 90-96 एकर जमीन ओलिताखाली आणली आणि देवाचं आपलं मोठी कृपा असल्यामुळं आणि देव लगेच बघताना धावून येणारा आणि एक म्हणजे देवाला काय मागणं मागितलं तर लगेच तुमचं तातडीने दुरुस्त करून देणार किंवा त्यात तुम्हाला न्याय देणार ही मोठी देवता आहे।